हरे कृष्णा. श्री ईशोपनिषद या ग्रंथाचा मंत्र 13वा आज आपण वाचणार आहोत आणि श्रील प्रभुपादांनी यावर भाषांतर आणि तात्पर्य लिहिले आहे. ते वाचून हा जो मंत्र आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मंत्र 13 वाचूया. अन्यद एवाहु संभवात अन्यत आहु असंभवात इति सुश्रुम धीराणाम येन तद विचचक्षिरे. भाषांतर. असे म्हटले जाते की सर्व कारणांचे कारण भगवंतांचे पूजन केल्याने एक प्रकारचे फळ मिळते. असे हे जे भगवंत आहेत त्यांना परमसत्य पण म्हणतात. म्हणून पुढे म्हटलंय, तर जे परमसत्य नाही त्याची पूजा केल्याने दुसऱ्या प्रकारचे फळ मिळते. हे सर्व त्या धीर पुरुषांकडून ऐकायला मिळते ज्यांनी त्याचे स्पष्टपणे वर्णन केले आहे. ह्या मंत्रामध्ये म्हटलंय, भगवंतांचं पूजन केल्यामुळे एक प्रकारचं फळ मिळतं आणि भगवंतांना सोडून इतर कोणाचेही दुसऱ्या कोणाचं पूजन केलं तर दुसऱ्या प्रकारचं फळ मिळतं. हे सगळं धीर पुरुषांकडून ऐकायला मिळतं. तर आपण तात्पर्य वाचूया म्हणजे आपल्याला ह्याचा अर्थ कळणार आहे. तात्पर्य. या मंत्रामध्ये धीर पुरुषांकडून श्रवण करण्याची पद्धत मान्य करण्यात आली आहे. जे धीर पुरुष आहेत, जे आध्यात्मिक ज्ञानात अतिशय प्रगत आहेत आणि ज्यांच्याबद्दल आपण मंत्र 10 मध्ये तात्पर्याच्या अगदी शेवटच्या 4 पॅरेग्राफ मध्ये कसा धीर व्यक्ती आहे त्याबद्दल सगळं जाणलं आहे. असा जो धीर मनुष्य आहे, जो शुद्ध भक्त आहे, भगवंतांविषयी त्याने अधिकृत गुरुशिष्य परंपरेतनं ज्ञान प्राप्त केलेलं आहे, त्याच्याकडूनच असं म्हटलं जातं की जी श्रवण करण्याची पद्धत आहे ती आपण अशा धीर व्यक्तींकडूनच केली पाहिजे, पद्धती स्वीकारली पाहिजे. म्हणजे काय ते आता पुढे प्रभुपाद समजवतात. प्राकृत म्हणजे या भौतिक जगातील परिवर्तनांमुळे विचलित न होणाऱ्या प्रामाणिक आचार्यांकडून श्रवण केल्याशिवाय दिव्य ज्ञानाची गुरुकिल्ली लावणे शक्य नाही. आता हे धीर कोण आहेत? ते धीर असे आहेत जे अधिकृत गुरुशिष्य परंपरेतील प्रामाणिक आचार्य आहेत. त्यांची गुणवत्ता काय आहे? या भौतिक जगतात काही परिवर्तन झालं, काही बदल झालं, काही सुख आले, दुःख आले, काही झालं तरी ते महान आचार्य आहेत, ते विचलित होत नाही, त्यांचं मन विचलित होत नाही. तर असे जे आचार्य आहेत त्यांना धीर म्हटलं जातं. त्यांच्याकडून जिथपर्यंत आपण ऐकणार नाही तिथपर्यंत आपल्याला हे जे भगवंतांविषयीचं जे दिव्य ज्ञान आहे त्या ज्ञानाची गुरुकिल्ली आहे ती लाभणं शक्य नाही. गुरुकिल्ली म्हणजे काय आहे? हे ज्ञानातल्या सर्व छोट्या छोट्या सगळ्या गोष्टी आपण फक्त या आचार्यांकडून श्रवण करू तेव्हा आणि ते आपल्याला समजून देतील आणि आपण नम्रपणे त्यांच्याकडून ऐकू तेव्हाच आपल्याला ते समजणार आहे. आपल्या धीर आचार्यांकडून श्रुती मंत्र किंवा वैदिक ज्ञान श्रवण करणारे प्रामाणिक आध्यात्मिक गुरु वैदिक शास्त्रात उल्लेख न केलेले काहीही प्रस्तुत करीत नाही. आता हे जे परंपरेतील आचार्य आहेत ते जेव्हा काही बोलतात तर त्याला म्हटलं जातं ते त्यांनी प्रवचन दिले. म्हणजे त्यांनी आपल्या स्वतःच्या पूर्ववर्ती आचार्यांकडून जे काही ऐकलेलं आहे, गुरुशिष्य परंपरेतनं जे काही ऐकलेलं आहे, त्यांच्या पूर्वीच्या आचार्यांनी जी काही वचनं बोलली होती, जे वाक्य बोलले होते तेच पुन्हा हे पुन्हा बोलतायत म्हणून त्याला प्रवचन असं म्हटलं जातं. तर जे वैदिक साहित्यामध्ये म्हटलंय किंवा पूर्व आचार्यांनी म्हटलंय ह्याच्या व्यतिरिक्त हे जे धीर आचार्य आहेत ते दुसरं काहीही बोलत नाहीत, प्रस्तुत करीत नाहीत, आपल्या मनाप्रमाणे ते काही सांगत नाहीत. जे जसं आहे ज्ञान तसंच्या तसं पुढे देत आहेत. भगवद्गीतेत 9.25
या श्लोकामध्ये स्पष्ट केले आहे. आता भगवद्गीतेचा 9.25 हा श्लोक आहे. यांती देवव्रता देवान पितृ यांती पितृव्रता भूतानी यांती भूतेज्या यांती मद्याजनोपि माम. यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, पितरांची पूजा करणारे पितृलोकात जातात. या जगात राहण्याची योजना आखणारे जडवादी लोक इथेच राहतात. म्हणजे ज्यांची इच्छा आहे इथेच पृथ्वीवर राहायची, इथेच राहावं अशी इच्छा आहे, त्या इथेच राहतात. आणि सर्व कारणांचे परमकारण श्रीकृष्णांव्यतिरिक्त इतर कोणाचीही पूजा न करणारे, म्हणजेच कोणते भगवंतांचे अनन्य भक्त आहेत, ते भगवत धामात भगवंतांची प्राप्ती करतात, भगवत धामात जातात आणि भगवंतांची प्राप्ती करतात. हा जो 9.25 श्लोक सांगितलाय त्यालाच तसाच हे श्री ईशोपनिषद मधला हा 13 मंत्र म्हणतो आहे. यात काय दिलाय पुढे प्रभुपाद सांगतात, येथे श्री ईशोपनिषदातही अशी पुष्टी केलेली आहे की, असंच सांगितलं आहे की विभिन्न प्रकारची पूजा केल्यावर विभिन्न प्रकारचे फळ प्राप्त होत असते. भगवंतांच्या पूजनाने आपण निश्चितच भगवत धामात भगवंतांची प्राप्ती करू. चंद्रदेव किंवा सूर्यदेवांसारख्या देवतांची पूजा केली तर निसंशयपणे त्या त्या ग्रहाची प्राप्ती करू. आणि जर योजना योग काम चलाऊ राजकीय तडजोडींचे ओझे वाहून या अभद्र ग्रहावरच आपल्याला राहायचे असेल तर निश्चितच आपण तसे करू शकतो. म्हणजे भगवंतांचं पूजन केलं, भगवंतांकडे जाऊ. चंद्राचं पूजन केलं, चंद्रलोकात जाऊ. आणि जर इच्छा आहे याच पृथ्वीवर पुन्हा पुन्हा येत राहू, इथे मला आणखीन योजना आखायच्या आहेत, इथे मला माझं वर्चस्व स्वामित्व सिद्ध करायचं आहे, मला खूप सारं काही कार्य करायची इच्छा आहे, तर हा जो ग्रह आहे जिथे सतत जन्म मृत्यू जरा व्याधी या भौतिक जगतात घेत राहायला लागतं, म्हणून इथे म्हटलंय हा जो अभद्र ग्रह आहे तिथेच राहायची इच्छा असेल आणि तसं असेल तर ती पण पूर्ण इच्छा होणार आहे. पुढे प्रभुपाद म्हणतात, अधिकृत शास्त्रात असे कुठेही सांगितले नाहीये. आता अधिकृत शास्त्र म्हणजे वैदिक शास्त्र, यामध्ये असं कुठेच सांगितलेलं नाहीये की काहीही करून किंवा कोणाचीही पूजा करून आपण शेवटी एकच उद्दिष्ट प्राप्त करू शकतो. असे मूर्खपणाचे सिद्धांत प्रामाणिक गुरु शिष्य परंपरेबरोबर काहीही संबंध नसलेले स्वयंघोषित गुरु मांडतात. तर हे जे अधिकृत गुरु शिष्य परंपरेतनं आलेले नाही आहेत लोक, पण स्वतः घोषित केलेत त्यांनी स्वतःलाच, मी गुरु आहे असं सांगितलंय, ते काय म्हणतात, असे सिद्धांत तत्व ज्ञान ते मांडतात. एखादं तत्व असं सांगतात काय की तुम्ही कोणाचीही पूजा करा, एकाच ठिकाणी जाल, तर हे चुकीचं आहे. एक प्रामाणिक आध्यात्मिक गुरु कधीच असं म्हणणार नाही की सर्व मार्ग एकाच लक्ष्याकडे अग्रेसर करतात जातात. तसेच स्वतःच्या मनाने देवी देवतांची, भगवंतांची किंवा इतर कोणाचीही पूजा करून कोणीही त्या लक्ष्याची प्राप्ती करू शकतो. तर अशा रीतीने काय आहे, हे जे लोक सांगतात हे चुकीचं आहे. प्रामाणिक आध्यात्मिक गुरु असं कधीच चुकीचं मार्गदर्शन करणार नाही. तर यासाठी प्रभुपाद एक उदाहरण देत आहेत. एका सामान्य मनुष्याला सुद्धा समजेल की एका विशिष्ट जागेचे तिकीट काढल्यानंतर आपण त्या ठिकाणीच पोहोचू शकतो. एखाद्याने कलकत्त्याचे तिकीट काढले असेल तर तो कलकत्त्यालाच जाईल. कलकत्त्याला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसलाय तिकीट काढून तर तो कलकत्त्यालाच जाईल, मुंबईला जाणार नाही. परंतु तथाकथित गुरु, जे खोटारडे गुरु आहेत, ज्यांनी स्वतःलाच घोषित केलंय आम्ही गुरु आहोत आणि त्यांना वैदिक ज्ञान अजिबात नाहीये, असे हे जे भोंदू फसवे गुरु आहेत, ते म्हणतात कोणताही मार्ग अथवा सर्वच मार्ग आपल्या परमध्येयाची प्राप्ती करून देतात. तर असे हे जे फसवे गुरु आहेत ते त्यांच्याकडे अनेक लोक आकृष्ट होत असतात. ते आलेल्या लोकांना 4-5 वेगवेगळे मंत्र सांगतात. यातले कोणतं हवंय, तुम्हाला कोणत्या देवता आवडते आहे ती बघा, तिच्यावर तुम्ही ध्यान करा. तर अशा रीतीने
हे लोक फसायला येतात त्यांच्याकडे, आणि हे जे अर्धवट लोक आहेत जे गुरु म्हणून बसलेत ते चुकीचं मार्गदर्शन करतात. अशा प्रकारच्या तुच्छ लौकिक म्हणजे भौतिक व तडजोडीच्या घोषणा ऐकून अनेक मूर्ख जीवांना भुरळ पडते आणि आत्मसाक्षात्काराच्या स्वनिर्मित पद्धतीने ते जीव गर्वाने फुगून जातात. तर असे हे जे चुकीचा प्रचार करणारे जे भोंदू गुरु आहेत ते काय म्हणतात, तुम्ही काही कोणाचंही ध्यान करा हो, तुम्ही आणि हे ध्यान केलं, माझा आशीर्वाद आहे, दरवर्षी माझ्याकडे या, मला एवढी एवढी रक्कम द्या. मग तुम्ही कोणत्याही नियमांचं पालन केलं नाही तरी चालतं. तर असे ज्यांना या जगतात फक्त इंद्रिय भोगाची इच्छा असलेले जे मूर्ख जीव आहेत ते अशा सोप्या गोष्टींना लगेच हुरळून जातात गोष्टींनी, आणि त्यांना अतिशय त्याचा गर्वही होतो की अरे वा, आपल्याला पण कोणतेही नियम न पाळता हे सगळं आपल्याला पाहिजे तसं करता येतं. आणि त्यांना मार्गदर्शन करणारे हे जे खोटे गुरु आहेत तेही गर्वाने फुगून जातात, कारण त्यांनी ही जी पद्धती नवीन शोधून काढलेली आहे आत्मसाक्षात्काराची, जी चुकीची पद्धत आहे, ती सगळ्यांना ते वाटून आपल्यासाठी भरपूर धन प्राप्ती करत आहेत. या उलट वैदिक आदेश मात्र अशा पद्धतींना मान्यता देत नाहीत. तेव्हा जोपर्यंत एखाद्याला अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील एका प्रामाणिक आध्यात्मिक गुरुकडून ज्ञान मिळत नाही तोपर्यंत त्याला खरे ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणून हे अतिशय महत्वाचं वाक्य आपल्या जीवनात आपण कायम लक्षात ठेवायचं की अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील जे प्रामाणिक आचार्य आहेत, आध्यात्मिक गुरु आहेत, त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त झालं नाही तर हे जे आध्यात्मिक ज्ञान आहे, जे खरं ज्ञान आहे, ते आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. जिथपर्यंत जेव्हा आपल्याला आध्यात्मिक गुरु हे भेटतील आणि त्यांच्याकडून आपण जेव्हा नम्रपणे शरणागत होऊन ज्ञान प्राप्त करू तेव्हाच आपल्याला खरं हे आध्यात्मिक ज्ञान कळणार आहे. भगवद्गीतेत 4.2 मध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत, एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षो विदुः सकालेनेह महता योगो नष्ट परम तपः. याप्रमाणे हे परमश्रेष्ठ विज्ञान गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आणि राजर्षींनी ते त्याच पद्धतीने जाणून घेतले. पण काळाच्या ओघामध्ये परंपरा खंडित झाली आणि हे विज्ञान आपल्याला यथार्थ रूपात लुप्त झाल्यासारखे दिसते. जेव्हा भगवान श्रीकृष्ण भूतलावर उपस्थित होते त्यावेळी भगवद्गीतेत वर्णिलेल्या भक्तियोगाच्या तत्वांना ग्लानी आली होती. हे जे ज्ञान दिलं गेलं आहे भक्तियोगाचं तत्वाचं ज्ञान, जे गुरु शिष्य परंपरेतनं खाली येत होतं, तर ते काय झालंय, काही प्रमाणात लुप्त झाल्यासारखं दिसत होतं, यथार्थ रूपात लुप्त झालं होतं परंपरा खंडित झाल्यामुळे. त्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी आपला सर्वात घनिष्ठ भक्त, घनिष्ठ म्हणजे अतिशय प्रिय असा जवळचा निकटचा भक्त आणि सखा अर्जुन याच्यापासून पुन्हा गुरु शिष्य परंपरा आरंभ केली होती. भगवंतांनी अर्जुनाला स्पष्टपणे म्हटले, भगवद्गीतेचा 4.3 श्लोक, भक्तोसी मे सखा चेती. भगवंत म्हणतात अर्जुनाला, तो म्हणजे अर्जुन भगवंतांचा भक्त व मित्र असल्यामुळे केवळ तोच भगवद्गीतेची तत्वे समजू शकत होता. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जो भगवंतांचा सखा आणि भक्त नाही त्याला गीता मुळीच समजणार नाही, किंवा जो अर्जुनाच्या पदचिन्हांचे अनुसरण करतो तोच भगवद्गीता समजू शकतो. जो भगवंतांना शरणागत झाला आहे आणि ध्यानपूर्वक भगवंतांचे जे आदेश आहेत, उपदेश आहेत ते ऐकतो आहे आणि त्यानुसारच जो वागतो आहे तर त्यालाच भगवद्गीता समजू शकते. सध्या या उदात्त संवादाचे, आता हा उदात्त संवाद कोणाचा आहे? भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेली ही जी भगवद्गीता आहे त्या संवादाचे अनेक भाष्यकार आणि अनुवादक आहेत. म्हणजे भगवद्गीतेचे 700 श्लोक व्यासदेवानी महाभारत या ग्रंथामध्ये
ही भगवद्गीता दिलेली आहे. तर हे 700 श्लोक सगळीकडे उपलब्ध आहेत भगवद्गीतेचे. आणि अनेक अनेक जे लोक आहेत जे स्वतःला अतिशय बुद्धिवान समजत आहेत आणि ज्यांचं म्हणणं आहे आम्हाला संस्कृत येतं आणि यावर आम्ही स्वतःची टीका टिप्पणी तात्पर्य लिहू शकतो, असे अनेक अनेक भाष्यकार आणि अनुवादक जगतात आहेत, ज्यांनी भगवद्गीतेवर अनेक सारी भाष्य लिहून ठेवली आहेत. भगवद्गीता असं नाव देऊन त्या 700 श्लोकांवर आपली मतं प्रदर्शित केलेली आहेत. पुढे वाचते आहे, हे भाष्यकार भगवान श्रीकृष्ण किंवा भगवंतांनी अर्जुनाला दिलेल्या आदेशांबद्दल काहीच जाणीत नाहीत. हे अतिशय महत्वाचं आहे. हे ज्यांनी असं भगवद्गीतेवर लिहिलं आहे त्यांना भगवान श्रीकृष्णांबद्दल काही माहिती नाहीये आणि त्यांनी अर्जुनाला जे काही आदेश दिले आहेत ते व्यवस्थित माहीत नाहीत. असे भाष्यकार भगवद्गीतेतील श्लोकांचे स्वतःच्या मनाप्रमाणे अर्थ लावतात आणि तिच्या नावाखाली, भगवद्गीतेच्या नावाखाली अनेक तुच्छ सिद्धांत मांडतात. मला असं वाटतं, मला तसं वाटतं, अशा करून तोडून मरोडून त्या श्लोकावर आपली अक्कल जशी चालते तसं तसं त्याच्यावर ते भाष्य लिहितात. या भाष्यकारांचा श्रीकृष्ण किंवा श्रीकृष्णांचे शाश्वत धाम यांपैकी कशावरही विश्वास नसतो. तेव्हा भगवद्गीतेचे स्पष्टीकरण ते कसे काय करू शकतात? त्यांनाच काही माहित नाही तर ते इतरांना काय सांगणार? त्यामुळे ते जे काही लिहितात ते अतिशय चुकीचं असतं, संदर्भहीन असतं. आणि भगवद्गीतेवर एवढा सगळा ग्रंथ लिहिला आहे आणि त्याचं ध्येय काय आहे? भगवद्गीता हे नाव देऊन त्यांना प्रसिद्धी मिळवायची आहे, त्यापासून मिळणारा पैसा आहे, त्याचा उपभोग घ्यायचा आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की भगवद्गीतेवर एवढं सगळं स्वतःच्या कल्पनेने लिहिलं पण स्वतः ते कधी भगवंतांना समजू शकले नाहीत आणि म्हणून ते कधी भक्त पण बनले नाहीत. आणि दुसरं म्हणजे ह्या त्यांनी लिहिलेल्या ज्या भगवद्गीता आहेत ते ज्या कोणी वाचल्या ते कोणीही भक्त बनू शकले नाहीत. श्रीकृष्ण भगवद्गीतेत 7.20 आणि 7.23 मध्ये स्पष्ट करतात. यामध्ये 7.20 मध्ये भगवंत म्हणतात कामेस्तेस्ते ऋतज्ञाना आणि 7.23 मध्ये म्हणतात अल्पमेधसाम. तर याबद्दल भगवान श्रीकृष्ण म्हणतात की बुद्धी गमावलेले लोक, हे दोन्ही श्लोक आहेत ते बुद्धी गमावलेल्या लोकांबद्दल सांगणारे आहेत. असे लोक शूद्र वरदानांकरता, अगदी फालतू वरदानांकरिता इतर देवतांची पूजा करीतात आणि शेवटी असा सल्ला देतात की आपण सर्व तर हे तर कळलं आपल्याला की भगवान श्रीकृष्ण म्हणतात की अगदी जे जीवनभर पुरणारही नाहीये, जे साध्या साध्या छोट्या छोट्या तात्पुरत्या गोष्टींसाठी ज्यांचे मन इच्छा आहे की आम्हाला हे पाहिजे, आम्हाला पटकन पाहिजे, असे जे अल्पबुद्धीचे लोक आहेत ते देवतांची पूजा करतात. आणि पुढे भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या अगदी शेवटी जो 18वा अध्याय आहे त्यामध्ये 66व्या श्लोकामध्ये म्हणतात सर्व धर्मान परित्यज्य, त्याबद्दल आता प्रभुपाद सांगतायत. आणि भगवान श्रीकृष्ण शेवटी असा सल्लाही देतात की आपण सर्व धर्मांचा त्याग करून केवळ भगवान श्रीकृष्णांनाच शरण गेले पाहिजे. जे सर्व पापांतून मुक्त झालेले आहेत, जे लोक आहेत जे भगवंतांना पूर्णपणे शरण गेले आहेत आणि त्यामुळे ते सर्व पापांतून मुक्त झालेले आहेत, केवळ तेच लोक भगवंतांवर अशी दृढ श्रद्धा दाखवू शकतात. आणि बाकीचे सर्व लोक त्यांचं काय? तर पुढे प्रभुपाद म्हणतात बाकी सर्व लोक आपल्या अनअधिकृत अशा तुच्छ पूजाविधींना घेऊन भौतिक स्तरावरच घिरट्या घालीत राहतील व शेवटी सर्व मार्ग एकाच लक्ष्याकडे जातात. या चुकीच्या समजुतीने खऱ्या मार्गापासून भ्रष्ट होतील. तर असे जे ज्यांना भगवंतांना शरण जायची इच्छा नाहीये, मग त्यांना काय आहे, ते भगवंतांना सोडून इतरच कोणा दुसऱ्यांची पूजन करता आहेत. ते लोक त्यांना वेगवेगळे जीवन, वेगवेगळं शरीर धारण करायला लागेल पुन्हा पुन्हा, आणि ते कुठे? या भौतिक ब्रह्मांडामध्येच सतत
फिरत राहायला लागणार आहे. म्हणून म्हटलंय की हे भौतिक स्तरावरच ते गिरट्या घालत राहतील. आणि त्यांनी जो चुकीचा मार्ग स्वीकारला आहे, ज्ञान घेतलंय की काहीही करा तुम्ही शेवटी एकाच लक्ष्याकडे जाणार, हे जे चुकीचं मार्गदर्शन घेतलंय, त्यामुळे जो खरा मार्ग आहे, जो भगवंतांकडे जाण्याचा मार्ग आहे, त्यापासून ते भ्रष्ट होतील, मार्ग चुकून जातील. श्री ईशोपनिषदाच्या या मंत्रातील संभवात हा शब्द आहे, त्याबद्दल प्रभुपाद म्हणतात संभवात किंवा परम कारणाच्या पूजनाने, हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. हा संभवात शब्द भगवान श्रीकृष्ण जे परम सत्य आहेत त्यांच्याविषयी वापरलेला आहे. भगवान श्रीकृष्ण आदिपुरुष असून अस्तित्वातील प्रत्येक वस्तू भगवंतांपासूनच उत्पन्न झालेली आहे. भगवद्गीतेत 10.2 मध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्विता. मीच सर्व प्राकृत म्हणजे भौतिक आणि आध्यात्मिक जगतांचा उत्पत्तीकर्ता आहे. सर्व काही माझ्यापासून उद्भवते. जे बुद्धिमान लोक हे पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्वक मला भजतात. अशा रीतीने भगवंतानी हे ज्ञान दिलेलं आहे की सगळं काही भगवंतांकडून आले आणि भगवंत हे आदिपुरुष आहेत. आता पुढच्या दोन पॅरेग्राफ आपण वाचणार आहोत. त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण जे आहेत, ज्यांना नारायण म्हणून पण बोललं जातं, संबोधलं जातं, त्यांच्या श्रेष्ठत्वाबद्दल असणारे वेगवेगळे संदर्भ आता आपण वाचणार आहोत. या ठिकाणी भगवंतांनी स्वतःविषयी वर्णन केले आहे. सर्वस्य प्रभवः हे शब्द असे सूचित करतात की ब्रह्मा, विष्णू आणि शिवांसहित सर्वांची उत्पत्ती श्रीकृष्णांपासून होते. प्राकृत जगातील वरील 3 प्रमुख देवता कोण? ब्रह्मा, विष्णू, शिव किंवा महेश म्हणतात ते. त्या देवतांची उत्पत्ती भगवान श्रीकृष्णांपासून होत असल्यामुळे भौतिक आणि आध्यात्मिक जगतातील प्रत्येक वस्तू भगवंतांपासूनच निर्मित होते असे समजले पाहिजे. सगळं काही भगवंतांपासूनच येत आहे. हे जे विष्णू आहेत, हे विष्णू तत्व ही भगवंतांचं विस्तारित रूप आहे. पुढे वाचूया. अथर्ववेदात गोपाल तापानी उपनिषद 1.24 मध्ये असे म्हटले आहे की ब्रह्मदेवाच्या आधी अस्तित्वात असणारे व ब्रह्मदेवांना वैदिक ज्ञान प्रदान करणारे तेच भगवान श्रीकृष्ण, असा त्यात श्लोक आहे. त्याचप्रमाणे नारायण उपनिषदात श्लोक क्रमांक 1 मध्ये म्हटले आहे की त्यानंतर भगवान नारायणांना जीव उत्पन्न करण्याची इच्छा झाली. अशा रीतीने नारायणांपासून ब्रह्मदेव प्रकटले. प्रजापतींची उत्पत्ती त्यांनी केली. इंद्राला निर्माण त्यांनीच केले. तसेच अष्टवसू, 11 रुद्र आणि 12 आदित्यांनाही त्यांनीच निर्माण केले आहे. कोणी? नारायणांनी निर्माण केले आहे. असे नारायण हे श्रीकृष्णांचे पूर्णांश असल्यामुळे नारायण आणि श्रीकृष्ण एकच आहेत. नारायण उपनिषदात श्लोक क्रमांक 4 मध्ये पुढे असे म्हटले आहे की देवकी पुत्र श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम आहेत. श्रीपाद शंकराचार्य हे वैष्णव किंवा साकारवादी संप्रदायाचे नसून सुद्धा भगवान नारायण हेच परम कारण आहेत या गोष्टीचा स्वीकार करतात. अथर्ववेदात ज्याला महा उपनिषद असं म्हटलं आहे, त्यात म्हटलंय की ज्यावेळी ब्रह्मा, शिव, अग्नी, जल, तारा, सूर्य किंवा चंद्र यांपैकी कोणीच अस्तित्वात नव्हते, त्यावेळी केवळ नारायण अस्तित्वात होते. भगवंत कधीही एकटे राहत नाहीत, तर आपल्या इच्छेप्रमाणे सृष्टी निर्माण करतात. स्वतः भगवान श्रीकृष्णांनी मोक्ष धर्म या शास्त्रात म्हटले आहे की मी प्रजापती आणि रुद्रांना निर्माण केले आहे. माझ्या मायाशक्तीने मोहित झाल्यामुळे त्यांना माझ्याविषयी पूर्ण ज्ञान नसते.
वराह पुराणातही म्हटले आहे की नारायण हेच पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत आणि नारायणांपासून चतुर्मुख ब्रह्मा आणि भविष्यात सर्वज्ञ झालेल्या रुद्रांची उत्पत्ती झाली. पुढे प्रभुपाद म्हणतात, अशा प्रकारे सर्व वैदिक शास्त्रांमध्ये सिद्ध करण्यात आले आहे की नारायण किंवा श्रीकृष्ण हेच सर्व कारणांचे कारण आहेत. ब्रह्मसंहितेत ही 5.1 आपण नेहमी म्हणतो ना भगवंतांना, सर्व कारण कारणम ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिर आदिर गोविंद सर्व कारण कारणम. यामध्ये सांगितले आहे सर्व जीवात्म्यांना आनंद देणारे कोण? गोविंद. आणि सर्व कारणांचे मूळ कारण असणारे श्रीकृष्ण गोविंद हेच भगवान आहेत. खऱ्या विद्वानांना ही गोष्ट थोर साधूंकडून आणि वेदशास्त्रांतील पुराव्यांवरून जाणून घेता येते आणि म्हणून ते श्रीकृष्णांना सर्वा जाणून त्यांचे पूजन करतात. तर हे जे भगवंतांविषयी जे ज्ञान आहे ते आपण वेदशास्त्रांच्या पुराव्यांमधून आणि थोर साधूंकडून जाणतो. तर हे जे जाणलं आहे आणि अशा रीतीने भगवंतांचं पूजन केलं जातं, ते कोणाकडून केलं जातं? खऱ्या विद्वान व्यक्तींकडून केलं जातं आणि ते केवळ श्रीकृष्णांचेच पूजन करीत असल्यामुळे त्यांना बुध किंवा खरे विद्वान असे म्हटले जाते. हे जे अहम सर्वस्य प्रभो 10.2 श्लोक बघितला आपण आधी, त्याच्यात भगवंत शेवटच्या ओळीत म्हणतात ना, बुधा भाव समन्विता. तर जे हे जाणकार आहेत, बुध म्हणजे खरे विद्वान आहेत, ते भगवंतांना व्यवस्थितरित्या जाणतात. भगवंत काय काय करतात हे जाणतात. सर्व कारण आहेत असं जाणून ते भगवंतांचं पूजन करतात. ज्यावेळी आपण धीर आचार्यांकडून दिव्य संदेश श्रद्धा आणि प्रेमपूर्वक श्रवण करतो, त्यावेळी श्रीकृष्ण सर्व आहेत या विधानाची सत्यता प्रस्थापित होते. तर हे जे आचार्य आहेत, धीर आचार्य, हे अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील आहेत आणि ते वैदिक ज्ञान आपल्याला जसंच्या तसं देत आहेत. तर त्यांच्याकडून जेव्हा आपण श्रद्धा आणि प्रेमपूर्वक ऐकतो तेव्हा भगवंतांचं जे सामर्थ्य आहे, भगवंतांची जे महानता आहे ती त्यांच्याकडून आपल्याला समजते. ज्याला श्रीकृष्णांवर श्रद्धा किंवा प्रेम नाही त्याला हे सोपे सत्य पटवून देणे शक्य नाही. तर भगवंतांना जाणण्यासाठी श्रद्धा आणि प्रेम आपल्याकडे हवं आणि ऐकावं कोणाकडून? अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील आचार्यांकडून. श्रद्धाहीन लोकांना भगवद्गीतेत 9.11 मध्ये मूढ किंवा गाढव म्हटले आहे. अवजानंती माम मूढा. धीर पुरुषांकडून पूर्ण ज्ञान न मिळाल्याने असे मूढ भगवंतांचा उपहास करतात. ज्या लोकांना धीर अशा आचार्यांकडून, अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील आचार्यांकडून मार्गदर्शन मिळालेलं नाहीये, ते काय आहेत? मूढ आहेत. भगवंतांना ते जाणू शकत नाहीत, भगवंतांकडे दुर्लक्ष करतात. मायाशक्तीच्या भोवऱ्यात सापडून विचलित झालेला कोणीही आचार्य होण्यास योग्य नसतो. हे जे खोटे आचार्य बनून गुरु म्हणून राहिलेले आहेत त्यांच्याबद्दल प्रभुपाद म्हणतात की हे सगळे म्हणवतात आपण गुरु, पण ते मायेच्या अधिपत्याखाली आहेत आणि मोहित झालेले आहेत. सतत यांचे मन विचलित होत असते. तर अशी लोक कोणीही आचार्य होऊ शकत नाहीत. आचार्य म्हणजे धीर पुरुष असतो. भगवद्गीता श्रवण करण्यापूर्वी कुटुंब आणि समाज यांच्यावरील स्नेह अतिरेकामुळे भौतिक भोवऱ्यात सापडून अर्जुन विचलित झाला होता. अर्जुनाला प्रचंड आसक्ती निर्माण झाली होती. त्यामुळे त्याला लौकिक म्हणजे भौतिक जगातील परोपकारी आणि अहिंसक मनुष्य व्हायचे होते. त्याला वाटलं होतं की मी युद्ध सोडेन आणि मी अहिंसा दाखवेन. परंतु जेव्हा तो भगवंतांकडून भगवद्गीतेचे वैदिक ज्ञान ऐकून बुध झाला, हुशार झाला, ज्ञानी झाला, तेव्हा त्याने आपला निर्णय बदलला. जेव्हा भगवंतांनी त्याला भगवद्गीतेचं ज्ञान दिलं, व्यवस्थित समजावून सांगितलं की हे सगळे जे दुर्योधनाच्या
पार्टीत जे लोक आहेत त्याच्या बाजूने आहेत ते सगळ्यांनी अधर्माची बाजू पकडली आहे. अशा रीतीने भगवंतानी त्याला समजून सांगितलं. तेव्हा अर्जुनाने आपला निर्णय बदलला आणि कुरुक्षेत्राच्या युद्धाची योजना आखणाऱ्या त्या भगवान श्रीकृष्णांचा अर्जुन भक्त झाला. आपल्या तथाकथित नातेवाईकांबरोबर युद्ध करून अर्जुनाने भगवंतांची पूजा केली. इथे तथाकथित का सांगितलं आहे? कारण आपले हे सगळे जे नातेवाईक असतात ते आपल्या शरीराशी संबंधित असलेल्या व्यक्तींना आपण नातेवाईक म्हणत असतो. आणि म्हणून म्हटलंय की ते काय योग्य आहेत का अयोग्य आहेत हे सगळं भगवंतांनी मार्गदर्शन केलं. आणि तेव्हा ज्ञान मिळाल्यामुळे अर्जुनाने आपल्या नातेवाईकांबरोबर युद्ध केलं. जे अधर्माच्या बाजूला होते त्यांच्याबरोबर युद्ध करून भगवंतांची अर्जुनाने पूजा केली. आणि अशा रीतीने गीता ऐकल्यामुळे त्याच्या सर्व शंका नष्ट झाल्या आणि तो शुद्ध भक्त झाला. भगवद्गीता आणि श्रीमद भागवतातील वर्णन केलेल्या कृष्ण विज्ञानाच्या बारकाव्यांचे ज्ञान नसलेले मूर्ख लोक एका नकली कृष्णाची निर्मिती करतात. परंतु अर्जुनाने दाखविलेले नैपुण्य केवळ खऱ्या कृष्णांचे पूजन केल्यावरच शक्य आहे, नकली कृष्णाची पूजा केल्यावर नव्हे. तर जसं अर्जुन हे सगळं जीवनामध्ये एवढं मोठं यश प्राप्त करू शकला ते कशामुळे? खरे जे भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांना शरणागत झाल्यामुळे, त्यांच्या आज्ञेचं तंतोतंत पालन केल्यामुळे आणि भगवंतांचं पूजन केल्यामुळे त्याचं जीवन सफल झालं. पण जर असे खोटारडे कोणी कृष्णाची निर्मिती केली आहे तर त्यांची खोट्या नकली कृष्णाचं पूजन करून कोणी अर्जुनासारखं यशस्वी होऊ शकत नाही. वेदांत सूत्रांप्रमाणे उत्पत्ती आणि स्थितीचे उगमस्थान म्हणजे संभूत. संभूत म्हणजे कोण? परम सत्य भगवान श्रीकृष्ण. त्यांच्यापासूनच सगळ्या जी सृष्टी आहे त्याची निर्मिती होते, पालन होतं आणि संहार सुद्धा होतो. तर प्रलयानंतरही पुढे लिहिलंय तसेच प्रलयानंतरही जे काही उरते ते देखील संभूतच असते. म्हणजे संभूतांपासूनच सगळं काही निर्माण केलं जातं. म्हणजेच भगवंतांपासूनच सगळी सृष्टी होते, पालन पोषण केलं जातं आणि प्रलय पण होतो. हे सगळं झालं तरीही भगवंत कायम तसेच राहतात. यासाठी इथे प्रभुपाद भागवतमचा 1.1.1 हा श्लोक इथे कंसात लिहित आहेत, तो वाचूया आपण. जन्मादस्य यथा अन्वयात इतरतः चार्थेषु अभिज्ञ स्वराट. याबद्दल वाचूया आता. श्रीमद भागवतम हे वेदांत सूत्रावर त्याच लेखकाने व्यासदेवाने लिहिलेले स्वाभाविक भाष्य आहे. व्यासदेवानी प्रथम वेद लिहिले, मग त्याचं सार वेदांत सूत्र लिहिलं आणि वेदांत सूत्राचं सार भागवतम हे लिहिलं. सगळं व्यासदेवानेच लिहिलं. त्यात त्यांनी म्हटलं आहे जन्मादस्य यतः चार्थेषु अभिज्ञ स्वराट. हे आपण आताच श्लोक वाचला. त्याच्याबद्दल व्यासदेव म्हणतात सर्व उत्पत्तीचे उगमस्थान दगडाप्रमाणे निर्जीव नसून अभिज्ञ किंवा पूर्ण चेतनामय आहे. आदिपुरुष भगवान श्रीकृष्ण सुद्धा भगवद्गीतेत 7.26 मध्ये म्हणतात वेदाहम समतीतानी. या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात त्यांना भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ पूर्णपणे ज्ञात आहे. आणि शिवजी, ब्रह्माजी, इतर देवतांसह कोणीही भगवंतांना पूर्णपणे जाणू शकत नाही. सगळ्यांचे मूळ भगवंत असल्यामुळे भगवंतांना पूर्णतः कोणीच जाणू शकत नाही. भौतिक अस्तित्वाच्या लाटांचे तडाखे खाऊन त्रस्त झालेले अर्धशिक्षित आध्यात्मिक नेते
निश्चितच भगवंतांना पूर्णपणे जाणत नाहीत. आता एक तर पहिले सांगितलं की भगवंत सर्वज्ञ आहेत. दुसरं सांगितलं की कोणीही देवता भगवंतांना पूर्णपणे जाणू शकत नाहीत. आणि हे जे खोटे आध्यात्मिक नेते आहेत, जे स्वतःला आध्यात्मिक नेते म्हणून जगतामध्ये सांगतायत, ज्यांना सगळं अर्धवट ज्ञान आहे, या ज्या भौतिक जगतातल्या अस्तित्वाच्या लाटांचे तडाखे खातायत, म्हणजे मायेमध्ये फसलेत, अनेक सुख दुःखाने विचलित होणारे हे जे आध्यात्मिक नेते म्हणून बसलेले आहेत, त्यांना ज्ञान नाहीये भगवंतांविषयी. त्यांनी कधी अधिकृत गुरु शिष्य परंपरेचा आश्रय घेतला नाहीये, त्यामुळे ते भगवंतांना पूर्णपणे जाणत नाहीत. संपूर्ण मानव समाजालाच पूज्य समजून ते म्हणजे कोण? हे जे आध्यात्मिक नेते आहेत, खोटे बनलेले आध्यात्मिक नेते, ते काहीतरी तडजोड करण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना माहीत नसते की अशी पूजा केवळ कल्पनाच आहे. असे हे जे भोंदू गुरु आहेत, नेते आहेत, ते म्हणतात समाजाची सेवा हीच सर्वोच्च सेवा आहे, मानवाची सेवा म्हणजेच सर्वोच्च सेवा आहे, असं ते म्हणतात. पण ही काय आहे? हे पूजन जे केलं जातं शरीराचे, ही काय आहे? केवळ कल्पना आहे. का? कारण अखिल समाज हा परिपूर्ण नाही. या आध्यात्मिक नेत्यांचा असा प्रयत्न म्हणजे झाडाच्या मुळात पाणी घालण्याऐवजी पानांवर पाणी घालण्यासारखे आहे. मुळावर पाणी घालणे ही नैसर्गिक पद्धत आहे, परंतु असे संत्रस्त नेते मुळांपेक्षा पानांकडे अधिक आकर्षित होतात. पानांवर सतत पाणी ओतले तरी पोषणाच्या अभावी सर्व काही सुकून जाणार आहे. तर ह्यामध्ये जे वैदिक साहित्यामध्ये सांगितलं आहे की भगवंत हे सगळ्यांचे कारण आहेत, मूळ कारण आहेत. त्यामुळे भगवंतांना एका वृक्षाची काय सांगितलेलं आहे की भगवंत मुळाप्रमाणे आहेत. भगवंतांना जसं एखाद्या वृक्षाच्या मुळाला पाणी दिलं तर सर्व काही संतुष्ट होतं, त्याची सगळी पानं, फुलं, फांद्या सगळ्यांचं पोषण होतं. त्याचप्रमाणे जेव्हा भगवंतांचं पूजन केलं जातं तर सर्वांचं, सगळेजण संतुष्ट होतात. जसं भगवंत एक म्हणतात की यस्मिन तुष्टे जगत तुष्ट्या, जर तुम्ही मला संतुष्ट केलं तर संपूर्ण जगत संतुष्ट होणार आहे. पण हे जे अर्धवट ज्ञान असलेले हे जे जगतातले नेते आहेत, ते मानवाची सेवा करण्याचं म्हणतायत, पण आत्म्याला म्हणजे शरीराची सेवा करण्याचं म्हणतायत, पण जो आत्मा आहे त्याला विसरून जात आहेत. आणि आत्म्या म्हणजे शरीरांची सेवा करतानाही ते भेदभाव करत आहेत, विचलित आहेत. ते मनुष्याची सेवा करतायत, पण त्याचबरोबर इतर जे जीव आहेत त्यांना कापून खाण्यासाठीही पुढे सरसावले आहेत. तर त्याबद्दल कसं चुकीचं ते करता आहेत, याबद्दल आता पुढच्या पॅरेग्राफमध्ये प्रभुपाद समजवतायत. श्री ईशोपनिषद आपल्याला असा सल्ला देते की झाडाच्या मुळावर पाणी घातले पाहिजे. झाडाचे मूळच अंकुराचे उगमस्थान असते. अखिल मानवतेच्या भौतिक देहांची सेवा करून त्यांची पूजा करणे कधीच परिपूर्ण होऊ शकत नाही, आणि अशी सेवा आत्म्याच्या सेवेपेक्षा निम्न आहे. बरेचदा आपण या जगतात बघतो, लोक शरीराची विविधरित्या सेवा पूजा करत असतात. अनेक नटनट्यांची देवळं आहेत. अनेक लोक घरभर क्रिकेटपटू, खेळाडू, कोणी भोंदू असे स्वार्थी नेते आहेत, गुरु आहेत, ह्यांचे फोटो लावतात, त्यांची पूजा करतात. तर हे सगळं जे आहे, हे शरीराची जी पूजा आहे ती कशी आहे म्हटलं आहे, ती कधीच परिपूर्ण होऊ शकत नाही. कारण खरं जे पूजन आहे, खरं जे ज्ञान आहे, खरं पूजन हे भगवंतांचं पूजन केलं जातं आणि आत्मास्तरावर केलं जातं. तर आत्म्याचं जे ज्ञान आहे, जो जीवात्मा आहे, त्याला ज्ञान देणं की तू शरीर नाहीये, तू आत्मा आहेस, भगवंतांचा दास आहेस, हे सांगून त्याला भगवंतांच्या भक्तीत लावणं, हे खरं कार्य आहे. पण हे जे अर्धवट ज्ञान असलेले आध्यात्मिक नेते बनून होऊन बसलेले भोंदू गुरु आहेत, त्यांना हे काही ज्ञान नाहीये, त्यामुळे ते चुकीचं मार्गदर्शन करत आहेत. कर्माच्या नियमाप्रमाणे निरनिराळ्या शरीराच्या जन्माचे मूळ कारण आत्मा असतो. तर हा जो जीवात्मा आहे तो इंद्रिय उपभोगाच्या इच्छेने
विविध कर्म करतो, प्रत्येक कर्म करतो तर प्रत्येक कर्माला कर्मफळ आहे आणि प्रत्येक कर्म केल्यानंतर आणखीन इंद्रिय उपभोगाच्या इच्छा जागृत होतात. अशा रीतीने कर्माच्या नियमाप्रमाणे त्याला वेगवेगळं शरीर धारण करायला लागतं. वैद्यकीय सेवा, समाजसेवा, शैक्षणिक सुविधांनी मानव समाजाची सेवा करायची. तर काही लोक काय करतात, आम्ही समाजसेवक, आम्ही अतिशय चांगले म्हणून ते वैद्यकीय सेवा करतात, समाजसेवा करतात, शैक्षणिक सुविधांनी मानव समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी काय म्हणतात की आम्हाला जगताची सेवा करायची आहे, आम्ही किती महान, आम्ही किती थोर. आणि त्याच वेळी सकाळच्या नाश्त्यात त्यांनी काय खाल्लेलं असतं, जेवणात काय खाल्लेलं असतं, तर एखादा प्राणी कापून खाल्लेला असतो. तर समाज म्हणजे संपूर्ण समाज, त्यात मानव पण येतो आणि इतर जीव प्राणी पण येतात. पण तसं ते बघत नाहीत. आपल्याला मनाला वाटेल तसे ते नियम बदलत असतात. पुढे प्रभुपाद म्हणतात की हे जे असे मानवाची सेवा मानव समाजाची सेवा करणारे लोक आहेत, त्याच वेळी ते कत्तलखान्यात मुक्या बिचाऱ्या प्राण्यांचे गळे कापावयाचे, याला आत्म्याची सेवा म्हणताच येणार नाही. एका ठिकाणी जनतेची सेवा करायची, दुसऱ्या ठिकाणी दुसरे पण जीव आहेत, मुके बिचारे आहेत, ते तर त्यांचे गळे कापायचे. ही आत्म्याची सेवा नाही, हे सगळे स्वार्थीपणा आहे. जीवात्मा सतत विभिन्न प्रकारच्या शरीरांमध्ये जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी ही भौतिक दुःखे भोगीत असतो. मनुष्य जीवनात जीवात्मा आणि भगवंतांबरोबरचे विस्मृत नाते पुनः प्रस्थापित करून या जंजाळातून सुटण्याची एक संधी दिली जाते. हा जो जीवात्मा आहे त्याला जेव्हा मनुष्य जीवन मिळतं तर तेव्हा त्याने भगवंतांबरोबरचं जे नातं, जो तो विसरलाय की भगवंत माझे पिता आहेत, मी त्यांचा अंश आहे, त्यांची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे, हे सगळं त्याने विसरलाय. तर ते पुन्हा जागृत करण्याची आणि जन्म, मृत्यू, जरा, व्याधीच्या चक्रातनं जंजाळातून सुटण्याची एक संधी दिली जाते. तर आता हे संभूत जो शब्द आपल्याला या मंत्रामध्ये बोलले, आपण वाचलो आहेत, परमसत्य म्हणजेच भगवान श्रीकृष्ण जे आहेत, त्या संभूत किंवा परमपुरुषाची शरणागती कशी घ्यावी याचे तत्वज्ञान शिकवण्याकरिता भगवंत स्वतः अवतरित होतात. भगवंताने इतकी आपली काळजी आहे की स्वतः ते अवतरित होतात, कारण त्यांना आपल्याला सगळ्यांना शिकवण द्यायची आहे. पूर्ण प्रेम आणि शक्तीने भगवंतांचे पूजन करण्यास आणि भगवंतांना शरण जाण्यास शिकवणे हीच मानवतेची खरी सेवा आहे. जो अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील वैष्णव आचार्य आहे तो भगवंतांविषयी सगळं ज्ञान देतो सगळ्यांना आणि पूर्ण प्रेम आणि शक्तीने भगवंतांची पूजा करायची, भगवंतांना शरण जायचं हे शिकवतो. हीच खरी मानवतेची सेवा आहे असं प्रभुपाद समजावून सांगतायत. श्री ईशोपनिषदाच्या या मंत्राची हीच शिकवण आहे. या कलहाच्या युगात भगवंतांची पूजा करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे भगवत लीलांचे श्रवण कीर्तन करणे, भगवंतांविषयी अधिकृत गुरु शिष्य परंपरेच्या माध्यमातून श्रवण कीर्तन करणे. परंतु मानसिक तर्क करणाऱ्या लोकांना या लीला काल्पनिक वाटतात आणि म्हणून ते लीलांचे श्रवण करण्यास तयार नसतात आणि भोळ्या बाबड्या जनतेचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी निरर्थक शाब्दिक गप्पा मारतात. तर असे हे जे लोक आहेत ज्यांना भगवंतांवर विश्वास नाहीये, ते भगवंतांविषयी श्रवण कीर्तन करा असं कधीच कोणाला सांगत नाही, पण त्यांना काय करायचं असतं, स्वतःला मोठेपणा मिरवायचा असतो. ते स्वतःला भगवान समजतात आणि लोकांना वेगवेगळ्या गोष्टींकडे खेचून घेतात. दुसऱ्या जनतेचं लक्ष खेचून घेतात. जी भोळी भाबडी जनता आहे त्यांना आकर्षून घेतात. कशा रीतीने आकर्षून घेतात, ते अनेक असे गुरु आहेत या जगतात. आपण जर डोळे उघडून बघितलं तर अनेक गुरूंनी लेखकांना पैसे देऊन स्वतःवर वेगवेगळ्या आरत्या लिहून घेतल्या आहेत आणि अनेक त्यांचे जे शिष्य आहेत ते दिवस रात्र अशा ह्या ज्या खोट्या भोंदू गुरु होऊन बसलेत
भगवान स्वतःला म्हणवतायत अशा लोकांच्या आरत्या गाता आहेत. अशा आरत्या गाण्याने ह्या जनतेचा काहीच कधीच फायदा होणार नाहीये. आणि असे भोंदू लोक मात्र भोळ्या भाबड्या जनतेला फसवत आहेत. श्रीकृष्ण लीलांचे श्रवण करण्याऐवजी असे नकली गुरु आपल्या अनुयायांना स्वतःचेच गुणगान करण्यात प्रोत्साहित करून स्वतःची जाहिरात करतात. आधुनिक काळात अशा पाखंडींची संख्या बरीच वाढली असून भोळ्या जनतेला अशा ढोंगी आणि नकली अवतारांच्या अपवित्र प्रचारापासून वाचवणे म्हणजे शुद्ध भगवत भक्तासमोर एक मोठीच समस्या होऊन बसली आहे. जिथे तिथे या भोंदू लोकांचं साम्राज्य पसरलेलं आहे. आणि आता जे भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत त्यांच्यासमोर ही मोठी समस्या आहे की लोकांना यांच्या जे अधिपत्याखालून हे जे चुकीचे लोक मार्गदर्शन करत आहेत त्यांच्यापासून जनतेला नीट बाहेर काढायचं, त्यांना योग्य ते मार्गदर्शन करायचं, असं हे मोठं कार्य या शुद्ध भक्तांच्या हातात आहे. पण असे जे भोंदू लोक खूप वाढल्यामुळे एक मोठी समस्या आहे, अडचण होऊन बसलेली आहे. आदिपुरुष भगवान श्रीकृष्णांकडे सर्व उपनिषदे अप्रत्यक्षरित्या लक्ष वेधतात. सगळ्या उपनिषदांमध्ये लिहिलं आहे परम सत्य असं लिहिलेलं आहे. त्यामुळे भगवंतांकडे डायरेक्ट प्रत्यक्ष असं काही भगवंतांविषयी जास्त सांगितलेलं नाहीये. म्हणजे भगवान श्रीकृष्णांबद्दल सांगितलंय पण त्यामध्ये भगवान श्रीकृष्णांचा उल्लेख परम सत्य म्हणून आहे. परंतु सर्व उपनिषदांचे सार असलेली जी भगवद्गीता आहे ती सरळ भगवंतांकडेच अंगुली निर्देश करते, बोट दाखवते की या भगवंतांना आपल्याला शरण जायचं आहे. म्हणून भगवद्गीता किंवा श्रीमद भागवतातून श्रीकृष्णांचे यथारूप श्रवण करावे. म्हणून आपण काय करावं, भगवद्गीता जी भगवंतांनी सांगितली आहे आणि श्रीमद भागवतम हे जे भगवान श्रीकृष्णांच्या नाम रूप गुण लीला, भगवंतांचे भक्त, भगवंतांचे या भक्तांबरोबरचे जे आदान प्रदान आहेत, भगवंतांना या भक्तांनी केलेल्या सुंदर सुंदर प्रार्थना आहेत, हे सगळं या श्रीमद भागवतम मध्ये आहे. तर या भगवद्गीता आणि भागवतामधून श्रीकृष्णांचं यथारूप श्रवण करावं मनुष्याने. तसे केल्याने आपले मन सर्व अभद्र गोष्टींपासून शुद्ध होते. जे अनवॉन्टेड, ज्या वाईट गोष्टी आहेत त्यापासून, अपवित्र गोष्टींपासून आपलं मन आहे ते अगदी शुद्ध होणार आहे भगवंतांबद्दल ऐकल्यामुळे. श्रीमद भागवत मध्ये 1.2.17 मध्ये म्हटले आहे. 1.2.17 हा श्लोक म्हणतो आहे, शृण्वतां स्वकथा कृष्ण पुण्यश्रवण कीर्तन हृदयन्तस्तोय भद्राणि विधुनोति सृहत्सताम्. यामध्ये म्हटले आहे की भगवंतांच्या लीला श्रवणाने भक्त भगवंतांचे लक्ष वेधून घेतो. प्रत्येकाच्या हृदयात स्थित भगवंत त्या भक्ताला योग्य मार्गदर्शन करून मदत करतात. भगवद्गीता ही 10.10 मध्ये पुढील शब्दात याची पुष्टी करते. भगवंत 10.10 मध्ये म्हणतात, तेषाम सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन माम उपयांति ते. असे भगवंतांची भक्ती सतत करणाऱ्या भक्तांना भगवंत हृदयात बुद्धी देतात, जेणेकरून ते भगवंतांकडे जातील. भगवंतांच्या आंतरिक मार्गदर्शनामुळे हृदयामध्ये भगवंत जे मार्गदर्शन करतायत वरच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे, त्यामुळे भक्ताच्या हृदयातील रजोगुण आणि तमोगुणापासून उत्पन्न झालेले सर्व अभद्र नष्ट होतात. अभक्त नेहमीच रजोगुण आणि तमोगुणाच्या प्रभावाखाली असतात. रजोगुणी मनुष्य भौतिक लालसेपासून मुक्त होऊ शकत नाही. जो रजोगुणी मनुष्य आहे त्याला खूप इच्छा आहेत, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, खूप त्याला महत्वाकांक्षा आहेत, उपभोग घ्यायचा आहे. आणि जो तमोगुणी मनुष्य आहे तो स्वतः कोण आहे, भगवंत कोण आहे हे काही जाणत नाही. तो अज्ञानाच्या अंधकारात आहे, पूर्णपणे आळशी आहे. तर
म्हणून प्रभुपाद पुढे म्हणतात, म्हणून रज किंवा तमोगुणांचा प्रभाव असताना माणसावर जेव्हा रजोगुणाचा जास्त प्रभाव आहे, तमोगुणाचा जास्त प्रभाव आहे, तेव्हा आत्मसाक्षात्कार होण्याची शक्यताच नसते. मग भले तो धार्मिकपणाचे कितीही सोंग आणतो, कितीही धार्मिकपणाचं सोंग आणलं तरी तो जर रजोगुण आणि तमोगुणाच्या प्रभावात आहे, त्याला आध्यात्मिक ज्ञान, आध्यात्मिक साक्षात्कार होऊ शकणारच नाही. भगवंतांच्या कृपेने भक्त हा रजोगुण आणि तमोगुणापासून मुक्त होऊ शकतो. कोणाच्या कृपेने? भगवंतांच्या कृपेने. अशा प्रकारे एक भक्त पूर्ण ब्राह्मणत्वाचे लक्षण अर्थात सत्वगुणाची प्राप्ती करतो. भगवंतांच्याच कृपेने भगवंतांना जेव्हा हा भक्त एकतर शरण जातो, अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून मार्गदर्शन घेतो, भगवंतांचा नाम जप करतो, भगवद्गीता आणि श्रीमद भागवतम यांचं श्रवण करतो, अशा रीतीने काय आहे, त्याच्यामध्ये सत्वगुणाची तो प्राप्ती करतो. प्रामाणिक आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली जर एखाद्याने भक्तियोगाच्या मार्गाचे अनुसरण केले तर कोणीही ब्राह्मण होऊ शकतो. जर ज्यांनी प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंचं शरणागती घेतली आहे, मार्गदर्शन घेतलंय, ते गुरु सांगतात तसं त्यांनी नियमाचं तंतोतंत पालन केलंय आणि भक्तीमध्ये तो लागला आहे, सेवेमध्ये भगवंतांना शरण गेला आहे, भगवंतांच्या संतुष्टीसाठी सगळी कार्य करतो आहे, तर तो कोणीही ब्राह्मण होऊ शकतो. श्रीमद भागवतात 2.4.18 मध्ये म्हटले आहे, हा श्लोक आपण वाचूया. किराठुणांध्र पुलिंद पुलकशा आभीर शुंभा यवनाख सादयः येने च पापा यत अपाश्रय आश्रयः शुद्धंती तस्मे प्रभ विष्णवे नमः. नीच कुळात जन्मलेली कोणतीही व्यक्ती भगवंतांच्या शुद्ध भक्ताच्या मार्गदर्शनाखाली शुद्ध होऊ शकते, कारण भगवंतांचे सामर्थ्य अद्वितीय आहे. भगवंतांचं इतकं प्रचंड सामर्थ्य आहे की भगवंतांना शरणागत झालेला हा जो व्यक्ती आहे, तो जो भगवंतांचा जो शुद्ध भक्त आहे, यांचं मार्गदर्शन घेतलं आणि त्यानुसार तंतोतंत पालन केलं तर कुणीही तो असो, तो शुद्ध होऊ शकतो. कुठच्याही कुळात जन्मलेला असो, काही फरक पडत नाही. रजोगुण तमोगुण हे सोडून तो सत्वगुणात येतो, भगवंतांचा महान भक्त बनू शकतो. ब्राह्मणत्वाचे गुण संपादन केल्यावर मनुष्य सुखी होतो, सतोगुणात राहतो, भगवंतांची भक्ती करत राहतो आणि काय म्हटलं इथे, सुखी होतो. आणि भगवत भक्ती करता उत्साहित होतो, आणखीन मला भगवंतांची भक्ती करायची आहे यासाठी तो उत्साहित होतो. भगवत विज्ञान त्याच्या समोर आपोआप प्रकट होते. जसं आपण 10.10 श्लोक बघितला, भगवंत म्हणतात, असे भक्तीत संलग्न असणाऱ्यांना मी बुद्धियोग देतो, ज्ञान देतो, जेणेकरून ते माझ्याकडे येतील भक्ती करून. म्हणून इथे म्हटलंय की भगवत विज्ञान त्याच्या समोर आपोआप प्रकट होते, त्या भक्तासमोर. आणि हे भगवत विज्ञान प्रकट झाल्यावर हा जो भक्त आहे तो हळूहळू भौतिक आसक्तीतून मुक्त होत जातो आणि त्याचे संशयखोर मन भगवत कृपेने स्फटिकासारखे शुद्ध स्वच्छ होते. आधी मनामध्ये काही शंका कुशंका असतील त्या सगळ्या निघून जातात आणि भगवंतांच्या कृपेमुळे सगळं स्वच्छ होऊन जातं त्याचं मन. ही अवस्था प्राप्त होताच तो भक्त मुक्त होऊन पदोपदी भगवंतांचे दर्शन करू शकतो. जरी तो या जगतात आहे, या शरीरात आहे, भौतिक शरीरात, तरी सतत भगवंतांची सेवा केल्यामुळे, भगवंतांचं स्मरण केल्यामुळे आणि भगवंतांचं श्रवण आणि कीर्तन केल्यामुळे तो अशा स्तरावर येतो की सतत तो पदोपदी आपल्या हृदयामध्ये भगवंतांचं दर्शन करू शकतो. या मंत्रानुसार संभवची ही पूर्णावस्था होय. म्हणजेच काय, जे परमसत्य पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आहेत, त्यांचं पूजन केल्याची पूर्णावस्था ही आहे. अशा तऱ्हेने तो भक्त भक्तीमध्ये प्रगत होतो, भगवंतांना शरण गेल्यामुळे आणि भगवंतांचं यथोचित पूजन केल्यामुळे.
तर अशा रीतीने हा मंत्र आपला पूर्ण झालेला आहे. यामध्ये आपल्याला सांगितलंय की धीर व्यक्तीकडून आपण हे सगळं ऐकलं पाहिजे, जो अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील आहे. तर मंत्र 10 मधले जे आपण तात्पर्य वाचलं होतं त्यातले शेवटचे 4 तात्पर्यामध्ये धीर व्यक्तीबद्दल सगळं लिहिलं होतं. तर ते 1-2 मिनिटात आपण जाणून घेऊया की हा धीर व्यक्ती ज्याच्याकडून आपल्याला आध्यात्मिक ज्ञान घ्यायचं आहे तो कसा आहे. एक तर भौतिक मोहाने हा विचलित होत नाही, आत्मसाक्षात्कारी आहे, कोणत्याही गोष्टीची इच्छा तो करत नाही आणि कसलाही शोकही करत नाही. हा जो धीर मनुष्य आहे तो शारीरिक स्तरावर नाही, आत्मा स्तरावर आहे. आणि जो प्राप्त झालेले हे जे शरीर आहे, मनाचा उपयोग तो भक्तीसाठी, भक्तीतल्या विविध कार्यांसाठी करतो. हा धीर मनुष्य अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून आध्यात्मिक ज्ञान त्यांनी घेतलेलं आहे आणि त्यांनी भक्तीतील सर्व नियमांचं पालन काटेकोरपणे पालन केलेलं आहे आणि अधिकृत गुरूंना तो स्वतः शरण गेलेला आहे आणि लक्षपूर्वक त्यांनी आपल्या गुरूंकडून श्रवणम केलेलं आहे. असा हा जो धीर व्यक्ती आहे तो निस्वार्थी भावनेचा प्रामाणिक भक्त आहे. आणि असा भक्त जो अधिकृत गुरु शिष्य परंपरेच्या मार्गदर्शनानुसार पुढे भक्ती करत राहतो तर तो स्वतःही धीर व्यक्ती बनतो. तर अशा रीतीने आपण मार्गदर्शन जे भगवंतांचं घ्यायचं आहे त्याविषयी खूप काळजीपूर्वक राहायचं आहे. योग्य व्यक्तीकडूनच भगवंतांबद्दल ऐकलं पाहिजे आणि भगवंतांची भक्ती करून आपण आपला जन्म सफल केला पाहिजे. तशा रीतीने मंत्र 13 आपला वाचून पूर्ण झाला आहे. आपण विराम देऊया. श्री ईशोपनिषद की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.